नाशिक येथील भोंदू खरातबाबाच्या प्रकरणानंतर अमरावती जिल्ह्यातील अयान अहमद या युवकाच्या प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा रंगलेली आहे। या प्रकरणात आता काही धक्कादायक व्हिडिओ लोकमतच्या हाती लागलेले आहेत। मात्र तत्पूर्वी आपण या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊया। या प्रकरणामध्ये 14 तारखेला आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 21 तारखेपर्यंत त्याला न्यायालयाने कोठडी दिलेली आहे। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। आरोपी जो अयान अहमद आहे त्याचे काही पोलिसांसोबतचे वाढदिवसाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते। त्या व्हिडिओमध्ये जे पोलीस आहेत त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी काल पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या प्रकरणाचा पूर्णपणे आढावा घेतलेला आहे। तसेच या प्रकरणाला कुठलाही जाती अथवा धार्मिक रंग जिल्ह्यातील नेत्यांनी देऊ नये अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे। आपण जर या प्रकरणात पाहायला गेलं तर आरोपी जो अयान अहमद आहे हा 19 वर्षीय मुलगा आहे। याचे वडील जे होते ते ऑटो डीलचा व्यवसाय करत होते। परतवाडा चिखलदरा रस्त्यावर एका महाविद्यालयात हा शिक्षण घेत होता आणि यातूनच याने काय केलं की सोशल मीडियावर रील्स आणि लॉग टाकायचा। या लॉगच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून तो मुलींशी संवाद साधायचा। ज्या मुली त्याला लाईक करायच्या, फॉलो करायच्या, कमेंट करायच्या त्या मुलींशी तो वैयक्तिक संवाद साधायचा। तो संवाद साधता तो त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा। संबंध प्रस्थापित करताना तो कधी त्यांना अमरावती येथील हॉटेलवर न्यायचा, अमरावती येथील कॅफेवर न्यायचा, कुठल्या फ्लॅटवर न्यायचा अथवा परतवाडा शहरातील काही जे कॅफे आहेत त्या ठिकाणी तो त्यांना न्यायचा। या कॅफेवर सुद्धा आता या फ्लॅटवर सुद्धा पोलिसांनी जी आहे ती धडक कारवाई केलेली आहे। या प्रकरणात जर आपण आतापर्यंत पाहायला गेलं तर जवळपास काल सुद्धा 10 संशयितांची जी आहे ती चौकशी करण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली नाही। मात्र ज्यांनी अयानच्या मित्रांनी जे अयानचे व्हिडिओ होते ते शेअर केले त्यांना मात्र पोलिसांनी जे आहे ते चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। आणि आपण आता सध्या जी व्हिज्युअलमध्ये पाहतोय तो एक धक्कादायक व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये अयानने जो रील टाकलेला आहे या रीलमध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्याच्या हातामध्ये त्याच्या गाडीमध्ये जी आहे ती रिव्हॉल्वर आहे। जवळपास या गाडीमध्ये आपल्याला 4 मोबाईल दिसतात। तर आणखी जो आपण व्हिडिओ पाहतोय तर या व्हिडिओमध्ये अयान जो आहे तर अयानकडे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जवळपास पैशांचे मोठे मोठे बंडल या रीलमध्ये पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी अचलपूरच्या ज्या नगराध्यक्ष आहेत रुपालीताई अभय मातने आहेत। ताई, एकूण धक्कादायक प्रकरण आहे। या प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर ते ज्या गाडीमध्ये चढतोय त्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर आहे, 3 मोबाईल आहेत, 4 मोबाईल आहेत जवळपास। काय सांगाल या प्रकरणाबाबत? हा प्रकार जो आपण पाहतोय हा खरंच खूप निंदनीय आणि धक्कादायक आहे। यामध्ये तर शहराची बदनामी खूप चालत आहे। आता जे आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत आहे, आपण जे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतच आहे यांचे, तर आपण पाहतोय याची आम्ही पुरेपूर शहरात जो गुन्हा होत असेल याची पुरेपूर आम्ही पोलीस प्रशासनाला याची माहिती आम्ही नेहमीच देत असतो। आपण पाहतो की जेव्हा केक कटिंग करताना आपण एखादी तलवार जर का चालत असू तर त्यावर कारवाई त्वरित केल्या जाते, परंतु हे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात आपण पाहताय याच्याजवळ आयफोन सापडलेले आहे गुन्हेगाराजवळ आणि एक रिव्हॉल्वर सुद्धा सापडलेली आहे। एवढंच नव्हे तर व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की याच्याकडे पैशाचे बंडल एवढे मोठे मोठे दिसत आहेत। याच्यावरून निश्चितच याच्या मागे कुणाचा तरी हात आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येईल। या सर्व याची पुरेपूर चौकशी करून पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी आणि पोलीस प्रशासन जागृत करणं फार आवश्यक आहे। कारण प्रत्येक वेळी आम्ही पोलीस प्रशासनाला सांगत असतो कुठलाही गुन्हा झाला तर पोलीस प्रशासन तत्पर असतेच, परंतु अशा प्रकारचा हा जो वाद निर्माण झाला आहे, गावामध्ये एक बदनामीचं हे केलेलं आहे। पण मी एक नगराध्यक्ष असल्यामुळे मी सांगू इच्छिते की शहराची बदनामी होऊ नये याकडे लक्ष द्यावं। तर एकूणच जर आपण पाहायला गेलं तर एकूण हे एक गंभीर प्रकरण आहे। आता त्या ठिकाणी जी आहे ती रिव्हॉल्वर त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते। आणखी काही अशी जी प्रकरणं आहेत ती सुद्धा हळूहळू बाहेर येत आहेत। यापूर्वी सुद्धा 3 पोलिसांवर जी आहे ती कारवाई झालेली आहे। सध्या ही प्रकरणं रोखण्यासाठी तुमच्या मार्फत तुम्ही काय प्रयत्न करत आहात? तसं तर प्रयत्न आमचे सेक्युलर असतात। आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आमचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहेतच। महिलांच्या बाबतीत कुठलाही गैरव्यवहार होऊ नये यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो। पण पुढे आम्ही या ठिकाणी जे कॅफे आहेत, जे ट्युशनचे क्लासेस आहेत, या ठिकाणी आम्ही समित्या स्थापन करू आणि प्रत्येक शाळेमध्ये आम्ही एक पत्रक देऊ जेणेकरून पालकसुद्धा जागृत व्हायला पाहिजे आणि विद्यार्थीसुद्धा जागृत व्हायला पाहिजे असं आमचं धोरण राहील। एकूणच ह्या होत्या अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली मातने। आपण जर पाहायला गेलं तर आता अयानच्या प्रकरणाची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे। आता जो केंद्रीय महिला आयोग आहे त्याने सुद्धा या प्रकरणाची पूर्णपणे दखल घेतलेली आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी ते सुद्धा काही अहवाल जे आहेत ते पोलीस प्रशासनाकडे सादर
करणार आहेत. आत्ताचे जे व्हिडिओ आहेत, ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला रिव्हॉल्वर दिसते, 4 आयफोन दिसतात, पैसे दिसत आहेत, पोलीससुद्धा दिसत आहेत. तर एकूण आता या प्रकरणामध्ये पोलीस नेमके काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, परतवाडा.